येत असतो आणि ज्या प्रश्नासाठी येतो त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. कारण त्याचा प्रश्न असतो तो सुटत नसतो किंवा त्याचा त्रास होत असतो म्हणून तो येत असतो. मग हा त्रास न येणार होणारा प्रश्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाहायचा कसा आणि उत्तर 2 मिनटात कसं द्यायचं हे असं जातकांमध्ये वैशिष्ट्य ठेवायला पाहिजे. तुम्ही ते करत नाही सगळेजण, असं माझं मत आहे. तुम्ही शनीभोवती फिरत बसतात किंवा आता सगळीकडे यूट्यूबवरती काय चाललं आहे, शनी आणि ते आलेले 6 ग्रह एकत्र त्याच्यावरती चालू होतं, बंद करा सांगा. काय टीव्ही कोणाचा चालू आहे ऐकायला येत नव्हतं तुम्ही बोलत होते. कोणी असेल त्यांनी बंद ठेवा. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा विचारणार येईल. तर मी दिसते का? कोण कोण दिसले? मी की नेहा? नेहा दिसली नाही अजून मला. नेहा दिसली नाही बरं. नेहा आली आहे ना, याच्यातच आनंद आहे. चला, हो, आली 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 आली. तर या दृष्टीने जेव्हा जातक आहे आजच्या काळात शनी आणि 6 ग्रहावरती सगळेजण इतकं काही सांगतात आहे की निगेटिव्ह सांगतात की चांगलं कधी होणार असा प्रश्न लोकांना म्हणजे निर्माण झाला. आपल्याकडे जो जातक येतो तेव्हा जो प्रश्न घेऊन येतो, एखादा विवाहाचा प्रश्न घेऊन आला तर आपण कशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे याचा विचार न करता आपण गोंधळ करत असतो स्वतःचा. पहिली गोष्ट, विवाहाचा प्रश्न घेऊन आला समजा जातक, त्याचं पहिलं लग्न पाहायला शिकाणं, लग्नेश पाहायला शिकाणं. का नाही पाहत तुम्ही? आधी योग आहे का? योग असेल तर पुढच्या गणित आहे ना. योगच नसेल तर तुम्ही कशासाठी शनीचा गोचरीचा विचार करत बसता? आधी वयाप्रमाणे योग निश्चित करून त्या 2 मिनटामध्ये उत्तर द्यायचं तयारी करा, म्हणजे आपाप समोरच्याचा वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगली होते. पहिलं हे करायला शिका. काल माझ्याकडे 2 पत्रिका आल्या. एक मुलगी आली, पत्रिका दाखवली आणि कारण काय आजच्या काळात उत्तर काय दिले. माझा नवरा 2 वर्ष झाले लग्न झाले पण आईशीच सगळं सतत बोलतो, माझ्याशी बोलत नाही. याला ज्योतिषात काही उत्तर आहे का खरं सांगा? पण तिच्या मनातली शंका काढण्यासाठी ती आपल्याकडे आली आहे ना. मग तिची शंका काढायला नको मला? दोघांची मीन रास, एकाचं सिंह लग्न एकाचं तूळ लग्न, म्हणजे डोक्याचे कारागृह एकमेकाचे शत्रू आहे की नाही. म्हणजे डोक्यातले विचार, पाहण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलतो की नाही सांगा मला तुम्ही. मग हा विचार करायला नको का आपल्याला? म्हटलं अगं तुझा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याला एकच उदाहरण दिलं मी की तुझ्या नवऱ्याचं वय आता 32 आहे, तुझंही 32 वय आहे, दोघांचे 93चे जन्म. म्हटलं 32-30 वयापर्यंत तुझा नवरा त्याच्या आईबरोबर राहत होता. 2 वर्षात तो आईला सोडून कसा येईल? आणि म्हटलं तू 30 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर फोनवरती आईशीच रोज बोलते ना. तू बोललेलं चालतं आणि नवऱ्याने बोललेलं चालत नाही. याच्यावरून मतभेदाची दरी निर्माण करून एका ज्योतिषाने सांगितलं की तुमचं पटणारच नाही, डायव्हर्स. अरे डायव्हर्स सांगणं शब्द सोपा आहे हो. ज्याला भोगावं लागतं त्याला भोगावं लागतं. हे भोग असतात. हे भोग टाळायचे कसे? साधं उत्तर आहे, मीन दोघांची मीन रास, एक सिंह लग्न तूळ लग्न. करा विचार गोचरीच्या ग्रहमानाचा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की सप्तमी शनी झाला एखादा. शनी हा काय करणार आहे याचा विचार करा. शनी टिकवणार आहे. शनी सिंह लग्नाला सप्तमात शनी होता आत्ता. शनी तिथून हल्ला, वैवाहिक जीवनाची सुरुवात होणार नाही का? का नाही होणार? हे सांगून दिला. म्हटलं की ठीक आहे आपण करू. नंतर पण नेमकं काय असतं, गोंधळ कुठे? तूळ लग्नाला सप्तमेश मंगळ येतो. मंगळ आता मिथुन राशीत आणि कर्क राशीत नीच राशीत जाणार. मग हा 6 जूनपर्यंत आहे. 6 जूनपर्यंत हिला मी गाईड केलं तर यांचा घटस्फोट जाऊन दोघं एकत्र नांदायला लागतील. त्यातलं उत्तर देऊन त्या मुलीला आनंदाने पाठवायचा प्रयत्न ज्योतिषांनी केला पाहिजे का नाही केला पाहिजे? आपण हे करतो का सांगा? हे करा. पहिली गोष्ट, दोघांच्या लग्न योग्य वेळी झालेली आहे. आपण एका राशीचं मानंद पण केलेली आहे, पण आजची लग्न डोक्याने चालतात म्हणून डोक्याचा विचार केला. मग त्या ठिकाणी शनी जेव्हा त्याचा अष्टमात जाईल मुलाचा, तेव्हा शनी अष्टमात गेल्यानंतर काय होणार आहे? प्रॉपर्टी तयार होईल त्याची. म्हटलं 6 महिन्यांनी तो प्रॉपर्टी घेईल म्हटलं. शनी त्याचा 6 डिग्रीवर असल्यामुळे 6 महिन्यांनी प्रॉपर्टी घेईल म्हटलं. 6 महिन्यांनी प्रॉपर्टी घेतली की तू आपाप वेगळं राहणार आहे. तुझे प्रश्न सुटतील. तू मागणी करू नको. आजपासून नवऱ्याबरोबर नीट राहायला लाग. आईचा विषय करू नको. जीवनात तुला आनंद आणता येईल आणि सुखाची दरी वाईल. या पद्धतीने जातकाला उत्तर देण्याचा प्रयत्न कर. आज मला खूप आनंद आहे माझ्या स्वतःच्या एका अभ्यासाबद्दल. खूप मोठा आनंद आहे मला. ते अमेरिकेतली US मधली पोलीस केस गेली 1.5 वर्ष मी हाताळतो.
पण 1.5 वर्षात ज्या ज्या तारखेला त्या तारखेला करत करत पुढे जाऊन आज करेक्ट 2 तारखेला मंगळ वाईट म्हणतात ना तुम्ही, मिथुनीच्या मंगळाने त्याला त्याचा निर्णय दिला जाता जाता शेवटी आणि त्याला पोलीस केसमधून बाहेर काढलं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पण त्याचा पाठपुरावा कशा करायचा असतो ते पाहावं लागतं. त्याच्या पत्रिकेप्रमाणे जावं लागतं, त्याच्या बायकोच्या पत्रिकेप्रमाणे जावं लागतं, सगळ्यांच्या पत्रिका घेऊन मला अभ्यास करावा लागतो आणि मला सांगावं लागतं. पण हे सांगताना छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करा. म्हणून मी सांगतो की शनी हा वाईट नाहीच आहे. सगळेजण मला लेक्चर ऐकल्यानंतर मला काही लोकांच्या सूचना आल्या की तुम्ही कुठेही राहू केतूचा उल्लेख केला नाही शनीच्या भाषेत. म्हटलं नाही केला मी, कारण मी ग्रहच मानत नाही ते आणि करतच नाही. मला 7च ग्रह माहिती आणि शनी माहिती आहे. कारण शनी हा टिकाऊ देतो आहे. आत्ता शनी फिरणार आहे. तुमच्याकडे कुठलाही जातक येऊ द्या, लग्नेश कुठला आहे पहा, शनी कुठल्या स्थानातून आत्ता जाणार आहे आणि शनीची त्या 3 स्थानावर दृष्टी आहे आणि त्याचा राशी स्वामी. या 6 गोष्टीचा फक्त विचार करा. या 6 स्थानाचा विचार करा. या 6 स्थानापैकी त्याचे अलीकडे अडकलेले प्रश्न सुटायला सुरुवात होती. ही त्यातली कन्सेप्ट. मग शनी 4 डिग्रीवर असेल, 2 डिग्री गेल्यानंतर मार्ग सुटेल. 10 डिग्रीवर असेल, 8 डिग्रीकडे गेल्यानंतर मार्ग सुटेल. मार्ग कधी सुटेल हे पाहायला शिका. मग त्याच वेळी ज्या स्थानाचा प्रश्न घेतला आहे त्या जातकाने, त्या स्थानाचा मालक कोण आहे तो पहा. तो शत्रुराशी, मित्रराशी आणि स्वराशीत कधी येतो आहे, शनीच्या नवपंचमयोगात लाभयोगात कधी होतं आहे, त्या महिन्यात त्याचं त्या गोष्टीचं काम होईल. एवढं सोपं उत्तर जातकाला देता येतं. कारण जातकाच्या प्रश्नांची उत्तर या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा. छोटा बुध 1 महिना राहतो. बुधाचा प्रश्न असेल त्या स्थानाचा बुध कधी येतो चांगला, मिथुन आहेत, कन्या आहेत, कधी पाहायला शिका. शुक्राच्या राशी झाला तर तो मित्र राशी देतो, शनीच्या राशी झाला तर तो मित्र राशी देतो. फक्त शत्रू राशीत नको. शत्रू राशीच्या महिन्यात त्याचं काम होणार नाही. काम होणार नाही हा शब्द कधीच काढून टाका डोक्यातून. कधी होणार हे सांगायला शिका. कधी होणार हे सांगितलं म्हणजे तोपर्यंत होणार नाही हे अलिखित झालं ना, का नाही झालं. अशी 5 मिनटामध्ये मी एका लेडीजला सांगितलं, तिचं 5 वर्षाचं भविष्य 5 मिनटात सांगितलं. फक्त गोचरी 5 गेलो आणि दशा कुठली चालू लक्षात ठेवली. त्या व्यक्तीला काय पाहिजे ते लक्षात आलं आपल्याला की ज्या गोष्टीला काय द्यायचं. तिचा लग्नेश कुठला एवढं पाहिलं की संपतो विषय लक्षात जातकाचा. छोट्या छोट्या गोष्टीतून पाहायला शिका. तुम्ही ते करत नाही, तुम्ही गोंधळ तिथेच करता आणि हा करू नका असं माझं स्पष्ट मत. जातकाला आनंदाने पाठवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी करण्याची आज आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी छोटे ग्रह जेव्हा 6 ग्रह एकत्र आले, पण हे बदलणार आहे ना. चंद्र तर 2.25 दिवसांनी बदलणार आहे. लोकांना का घाबरवलं गेलं आहे. बुध मित्र आहे शनीचा, शुक्र मित्र आहे, गुरु फक्त समय विचार करा, चंद्र फक्त शत्रू आहे, रवी 1 महिना येणारे शत्रू फक्त जे आहे. बाकी कोण आहे, बाकी 4 तर मित्र आहे ना. मग 4 मित्र 2 शत्रूला मारणार का 2 शत्रू 4 मित्रांना मारणार. साधा विचार करा छोटासा. या मित्राची ताकद वाढवायचा प्रयत्न करा, आपोआप शत्रूवर मात पडेल. ग्रह जे शत्रू किंवा नीट असे यांच्यावर मात करण्यासाठी शुभग्रहांचे शनीशी होणारे योग पाहून त्या स्थानाच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर माणसाच्या जीवनात आनंद येतो. एक लक्षात ठेवा. आनंद आणा, प्रेमाचा असू द्या काय असू द्या. आता कर्केचा मंगळ येणार आहे, आला म्हणजे आपण काल रात्री सगळे तुम्ही वाईट चूळ लग्न असेल, सप्तमात मंगळ आला, मान्य मला. सप्तमात नीच सप्तमेश मंगळ नीट अशीत गेला, मान्य मला. पण या ठिकाणी सप्तमेश मंगळ जेव्हा नीट अशीत जाते चूळ लग्नाला, तेव्हा पंचमेश कोण आहे, त्याचा शनी आहे, त्याची कुंभरास आहे. कुंभराशीतून शनी बाहेर पडला ना, आणि त्या शनीचा मंगळाशी नवपंचमी होतो ना. आता शनीचा मंगळाशी नवपंचमी, सप्तमेश मंगळाशी पंचमेश शनीचा नवपंचमी. म्हणजे वैवाहिक जीवन असेल तर मतभेदाची जरी आणि प्रेम असेल तर प्रेमाकडे वाटचाल चालू होईल. 2 कन्सेप्ट येतील. प्रश्न कुठला आहे ते पाहायला पाहिजे. पंचमस्थानाचा प्रश्न आहे का, सप्तमस्थानाचा प्रश्न आहे का, भाग्यस्थानाचा प्रश्न आहे, हे पाहून त्या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे. कारण भाग्यात कोण आहे, भाग्यातून मंगळ गेला आत्ता, मिथुन राशीतून तो दशमात आला आहे आत्ता. मंगळ दशमात मंगळ कर्क राशीचा आलेला आहे चूळ लग्नाला. विचार करा, फक्त लग्न फिरवलं तर कुठल्या स्थानाचे प्रश्न असणार आत्ता याचे. याचे प्रश्न दशमस्थानाच्या संदर्भात येऊ शकतात किंवा भाग्यस्थानाच्या संदर्भात येऊ शकतात. कारण भाग्यातल्या प्रश्नाची उत्तरं त्याला अजून मिळायची आहे आणि ते मिळायला सुरुवात व्हायला अजून अवकाश आहे. भाग्यातले प्रश्न कधी सुटील याचा विचार करावा लागेल आपल्याला. हा म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना पंचमात कोण आहे, कोणी आलं तेच होय. म्हणजे विचार करा, चूळ लग्न कुंभ राशी, एखाद्याने समजा मीन लग्न आहे वृषभ राशी, करा विचार. मीन लग्नाला लग्नी शनी आलेला आहे,
मग लग्नी शनी आल्यानंतर त्याचा विचार करायला नको आपल्याला. लग्नी शनी आला आहे म्हणजे रवीच्या स्थानात शनी आला आहे आणि गुरु आत्ता कुठे आहे? वृषभ राशीत आहे. पण शनीचा त्या ठिकाणी लाभयोग होतो ना गुरुशी. लग्नेशाशी शनीचा लाभयोग होतो आहे. हा लाभयोग गुरु जोपर्यंत वृषभ राशीत आहे तोपर्यंत लाभयोगाचा फायदा नाही का मिळेल. गुरु शत्रू राशीत पडला आहे, मान्य मला. पण या ठिकाणी इच्छाशक्ती प्रबळ करून त्या ठिकाणी तृतीय स्थानाचा म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा असो कुठल्या किंवा मी एकाला उत्तर दिलं आज की त्याला मॅथमॅटिक्समध्ये कमी पडलं 7 आणि 11 तारखेला परीक्षा आहे. 7 तारखेला कुठला चंद्र येतो बघा फिरवा. आत्ता वृषभेचा चंद्र मिथुनाचा आहे, कर्केचा चंद्र येतो आहे. म्हटलं कर 1 तासाची परीक्षा आहे मॅथमॅटिक्स पासून तू पुढच्या वर्गात जाशील ही गॅरंटी देतो. ही कन्सेप्ट तुम्हाला निर्माण करायला आणि त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा कारग्रह शनी आणि बुध आहे. दोन्हीचा विचार नीट करावा लागेल तुम्हाला. कुठल्या काराचा काय प्रश्न आहे तो विचारायला पाहिजे, कशासाठी आला ते विचारायला पाहिजे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. ही कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा उत्तरं तुम्हाला देता येतील. उत्तरं द्या जातकाला, नका गोंधळात घालून या. विवाह योग असल्याशिवाय पत्रिकाच पाहायला शिकू नका, पाहू नका. पहिलं गोष्ट विवाह योगाचा तारीख फिक्स करा, वेळ फिक्स करा, विषय संपतो. पण आपण ते नाही. आज नोकरीचा प्रश्न येतो. नोकरीला काय म्हणा तुम्ही, शनी आता कुठे फिरतो आहे. समजा आपण तूळ लग्न धरलं, सॉरी आपण वेगळं घेऊ तुमच्यासाठी. वृश्चिक लग्न झालं. वृश्चिक लग्नाला काय झालं, वृश्चिक लग्नाला शनी कुठे येणार आहे? 8, 9, 10, 11 चतुर्दश शनी येणार. चतुर्दश शनी आला तो काय करणार, त्याची दृष्टी पडणार दशमावरती. दशमावर दृष्टी पडणार. दशमावर त्याची कुठली रास येणार? बुधाची रास येणार, मित्र रास येणार. त्याचं वय 32 झाला असेल, नोकरीचा प्रश्न सुटेल, 1 मिनिटात उत्तर शोध. किंवा जास्त वय असेल आणि नोकरीमध्ये त्रास असेल तर नोकरीतून त्याला बदल करावा लागेल. कन्सेप्ट एका सेकंदात फिरतात ना, एका सेकंदात पडते. लग्नेश मंगळ आहे, त्रास होणार मान्य, कर्केचा निश्चित आलेला आहे मान्य. पण आज त्रासातून त्याला दुसरीकडे नोकरी मिळायची संधी मिळेल. 6 जूनपर्यंत नोकरी मिळेल असं उत्तर तुम्ही 1 मिनिटात देऊ शकता. या व्यक्तीला एका सेकंदात देऊ शकता उत्तर. ते द्यायचा प्रयत्न करा ना. हे केलं तर तुम्हाला जातकाला उत्तर देतं. जातकाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रश्नापेक्षा जातकाच्या प्रश्नामध्ये शिरायला शिका, त्याचा लग्नेश पाहायला शिका. तुम्ही लग्नेश न पाहता स्थानं पाहता. 2, 6, 10 स्थानं घ्या ना. आता मी सांगितलं वृश्चिकाला काय द्वितीय गुरु झाला, या फिरवा पत्रिका. षष्ठेश मंगळ झाला, फिरवा पत्रिका. किती वेळ लागतो? मंगळ नीचे झाला, मंगळ नीचे झाला 1, 2, 3, 4 कशा झाला तो भाग्यात आला, फिरवा लगेच. धनार्दन फिरवायला शिका म्हणजे गोचिरी तुमच्या लक्षात येईल. आणि गोचिरी जेव्हा तुम्ही फिरवा, कारण प्रश्न हा ताजिक आहे. तुमच्याकडे कोणी लाईफ फिडिंगचा प्रश्न घेऊन आज येत नाही आहे, ताजिक प्रश्न घेऊन येत आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू का, करा विचार, पत्रिकेत गुंतवायचा असेल. पण आजचा प्रश्न काय आहे, काल नोकरी सोड सांगितलं, संपला विषय, नोकरी लागेल. आज एकाने मला आनंदाने फोन केला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या. हा आनंद असतो ना. पण त्यासाठी तुम्हाला गोचिरी पाहून फक्त लक्षात ठेवायची असते. सवाईच्या आधारे फक्त गोचिरीकडे लक्ष द्या. ओरिजिनल पत्रिकेत शनी किती खराब असू द्या, काही असू द्या. आता मी असे यूट्यूबवर होतो राहूबद्दल, दशमातला राहू त्रास देतो काय, आणि कशासाठी राहू त्रास द्यायचे. राहूचं वय काय आहे? राहूचं 42 नंतर वय आहे. त्या माणसाचं 42 वय झालं असेल यशस्वीता मिळेल. 42पर्यंत त्याला अडचणी आणतील. पण अडचणी आणतील म्हणजे काय त्याला यश मिळणार नाही, काम नाही करणार असं होईल का तो? राहू हा देत असतो. 42 ग्रहांची वय लक्षात ठेवा. वयाप्रमाणे त्या स्थानामध्ये जो ग्रह असेल त्या वयाला त्याची ऊर्जितावस्था चालू होते. आणि ती ऊर्जितावस्था चालू झाली की त्याच्या बाकीच्या ग्रहांवर त्या ऊर्जितावस्थेमध्ये स्थानाच्या प्रश्नाप्रमाणे आणि लग्नेशाप्रमाणे त्याच्यात अप अँड डाऊन होतात. आणि अप अँड डाऊन पाहणं म्हणजे महत्त्वाचं आहे. अप कधी होणारे पाहायचं, डाऊन कधी होणारे पाहायचंच नाही. ॲप कधी होणार आहे ती तारीख सांगायची. डाऊन आहे, डाऊनफॉल आहे म्हणून तो आज तो आपल्याकडे आहे ना. चांगला काळ असतो तो आला, आप काळ असतो कशाला आला असता, नाही आला असता ना. येणार आहे. उद्या एखादा जागा घ्यायची आहे, विचार करा स्वभाव. मीन लग्न ते सांगतात पत्रिकेत 12 लग्न ते शेवटी. कुठे फिरवणार तुम्ही पत्रिका? कुठली पत्रिका फिरली काय फिरणार आहे? मोठे ग्रह तर तुम्हाला माहिती आहे कुठे, छोट्या ग्रहांचा विचार फक्त करायचा असतो. तेही माहिती असतात, पाठ असतील ते. कारण रवीची तारीख ठरलेली आहे, प्रत्येकाची तारीख ठरलेली आहे. माझ्याशी मी स्वप्नाला म्हटलं की फक्त तारखा लक्षात ठेवला तर ग्रह कुठे कुठे तर लक्षात येतो. ही कन्सेप्ट थोडीशी घ्या, छोटीशी, याच्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. या ठिकाणी उत्तर कशी द्यायची याचा विचार करा. जातकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 1.5 वर्ष मला खूप आनंद त्या केसचा. मी मांडणार आहे उद्याच्या व्याख्यानात तिथे डिटेलमध्ये साई पाचवी पत्रिका काढून आणणार. अवघड होतं US खरं. त्यात वकीलच बाहेर आले ते मोठे. US असं पोलीस केस बाहेर निघणं अवघड असतं मला. पण ती काढली, पण बारीक अभ्यास करून. तुम्ही बोलाल का कुठल्या परीक्षकाच्या जातकाशी? आता घरी माझ्या मेसेजला फोन करून सांगितले
मला मिसेस म्हणाली मीच तुम्हाला हल्ली आठवण करते की रात्री त्या माणसाशी बोला म्हणून. 1.25 वर्ष मी रोज बोलते, रोज. एक दिवस मी टाळलेला नाही. मला कंटाळा नाही आला त्या गोष्टीचा, तोच ते सांगत होतो. 1.25 वर्ष बोलतो. जानेवारी 2024 आज एप्रिलपर्यंत मी त्याच्याशी बोलतो. पण त्याच्या मोटिवेट करून त्या केसमधून त्याला बाहेर काढला, आज त्याच्या सगळ्या आयुष्याची सुरुवात चांगली होणार नाही. हा एक आनंद नसतो का? तुम्हाला पैसे किती देणार असं तुम्ही विचारा. एक पैसा त्याने आजपर्यंत पाठवलेला नाही. पैसे देणार, काही पैसे कधी तो मला पैसे देईल जेव्हा ज्योतिषाचा कार्यक्रम असेल तेव्हा तोच सगळा स्पॉन्सर करेल, हे मला गॅरंटी. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. पाहायचा दृष्टिकोन. एखाद्या पत्रिकेत शिरत असेल तर शिरा नाही. छोट्या गोष्टी आहे. संततीचा प्रश्न आहे. बरोबर माझ्याकडे केस झाली संततीची, काय करणार तुम्ही? वय वर्ष 44. 3 टेस्ट ट्यूब बेबी फेल गेल्या, एक IVF फेल गेली, तरी संतती पाहिजे, इच्छाशक्ती झाली. पत्रिका पाहताना मला बारीक विचार करावा लागेल. 44 वय म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा विचार करण्याचा मला पहिला दुसरा पाहिजे. मी पहिला प्रश्न विचारला ज्योतिषाच्या बाहेर जाऊन, मासिक पाळी चालू आहे का? तर मी पुढे विचार करण्याचं मी करणार नाही. मंथली कोर्स चालू आहे का? नाही म्हणाले आमच्या दोघांची इच्छा आहे पाहिजे म्हणून, संतती पाहिजे म्हणून. आम्ही म्हणून 3 वेळा टेस्ट ट्यूब बेबी गेलेली. म्हणजे डॉक्टर किती वेळा फेल गेले तर दोष दिला जात नाही. ज्योतिषी एकदा फेल गेला तर दोष दिला जातो काय? कशासाठी दोष दिला जातो? दोष कधी ज्योतिषी का यशस्वी होईल? डॉक्टरचा काय यशस्वी होत नाही? डॉक्टरांनी दिलेल्या औषधं पेशंटने वेळेवर घेतली नाही तर होणार आहे का? ज्योतिषाने दिलेल्या तारखा पाळल्या नाही तर होणार आहे का? त्यातला विचार करावा लागेल. ज्योतिष जे सांगतो त्या तारखा पाळल्या नाही तर काय उपयोग आहे? कालच एका व्यक्तीला रागवलं नाही. तुला उपयोग काय तारखा दोन्ही म्हणजे तरी सांग. प्रत्येक फोन करून सांगतो की या तारखेला मी विसरून गेले, यावेळेस मी त्याच्याशी बोललेच नाही. मग तुझं काम कसं होईल? तारखा फॉलोअप करणार असेल तर देण्यात काय अर्थ आहे? तारखा दर 2.25 दिवसांनी नक्षत्र बदलतात. रोज नक्षत्र बदलतं. 3 नक्षत्र येतात. नक्षत्र कुठलं चांगलं बघून तारखा काढावं लागतं. उपाय द्यायचे ना आपल्याला, तारखेचे उपाय द्या ना. कारण का द्यायचे असतात? समजा मी 1 तारखेला तारखा काढून दिल्या की तर त्यांना माहिती असतं पुढच्या महिन्यात तारखा. मग ते सांगतात की बाबा कसं पुढे त्यांना बोलवलं समजा मिटिंगला, तर ते सांगतात की आज मला वेळ नाही आहे, मी दुसऱ्या तारखेला मिटिंग ठेवतो. चांगल्या तारखेला मिटिंग केली तर चांगली घटना घडते, वाईट तारखेला गेली तर वाईट घडते. साधं गणित आहे ना. म्हणून 1 तारखेपासून तारखा देऊन ठेवायच्या असतात. द्या ना. आणि तारखा काढायची पद्धत सोपी आहे. 2-6-10 नोकरी व्यवसायाची तारीख असेल 2-6-10 पहा. कुठला ग्रह आहे ते पहा, कुठला व्यवसाय करते पहा, त्याचं नक्षत्र पहा, त्याचे शुभ नक्षत्र द्या. अशुभ नक्षत्र द्या, वाईट तारखा, शुभ नक्षत्र चांगल्या तारखा. म्हणजे महिन्यातून 6 ते 7 दिवस खराब येतात, बाकीचे दिवस चांगले येतात. त्यातलं उत्तर आहे. 6 ते 7 दिवस आपण, मी नेहमी सांगतो की नोकरी करत असेल तर 8 दिवस सुट्टी असते ना. व्यवसायात 8 दिवस सुट्टी घ्या, विषय संपव, मीटिंग करून खूप चांगलं कर. हे पाहायला शिका आणि सांगायला शिका. जातकाला दुसरं काही नाही. एखाद्या केसमध्ये असतं, केसेस अशा उलगडायच्या असतात. तुम्हाला उलगडायच्या म्हणजे काय? मी निबंध पाहतो सर देशनाथ पत्रिका लिहिणार, भावचली लिहिणार, नवमोष लिहिणार, काही स्पष्टपणे लिहिणार. काय उपयोग आहे त्याचा? जातकाला काय द्यायचं आहे? जातकाच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा. सुख आणण्याची ताकद आता आपल्या काळात नाही आहे, पण आनंद आणण्याची ताकद आहे आपल्याकडे. आणि आनंद आणायचं काम म्हणजे योग्य गोचरीच्या भ्रमणातून. म्हणून शनी आणि 6 ग्रह वाईट आले, त्याचं जे वाईट सांगितलं जातं यूट्यूबवर हे डोक्यातून काढून टाका. कुठलीही गोष्ट वाईट नसते आणि कुठलीही गोष्ट चांगलीही नसते. याची 2 कारणं आहेत की मला कुठली गोष्ट वाईट वाटते आणि चांगली वाटते. माझा प्रत्येकाचा लग्नेशाचा प्रश्न आहे. प्रत्येकाला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या गोष्टीकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे या ठिकाणी तो विचार करावा लागतो. म्हणून त्याची वाईट नाही. जो जातक तुमच्याकडे आला त्याचा लग्नेश कोण आहे, त्याचा चतुर्थ स्थानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, दशमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, लाभाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, हा लग्नेशाप्रमाणे ठरतो. त्याप्रमाणे त्याचं चांगलं वाईट ठरणार आहे पाहण्याचा. हा दृष्टिकोन आपण पाहतो का कधी? एखाद्या कोण आहे? कोण बोलते? हा घेऊन मस्का, चहा आणि मस्का 2
पुष्कर असले बाहेर गेलो. म्यूटच मॅडम मी पुरोहित साहेबांना म्यूट करा. पुरोहित साहेबांना म्यूट करा. कोणाला? पुरोहित यांचा आवाज येतोय. पुरोहित आवाज बंद करा. सॉरी नाही येणार आता. येणार नाही. दृष्टिकोन समजतो का तुम्हाला? कारण दृष्टिकोन नाही समजत. त्याला सगळ्यांना चालू करलं. बोला संदीप सबाई, तुम्हाला काय बोलायचं? मी संदीप म्हटलं पुरोहित साहेबांना म्यूट करा. त्यांचा आवाज येत होता म्हणून म्हटलं. आपण खूप छान बोलताय तेच ऐकून राहिलं. हो सॉरी. मग कोणाला काय विचारायचं आहे का? विचारायचं आहे का कोणाला काही? म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की दृष्टिकोन पाहताना एक लक्षात ठेवा. लग्नेश पहा आणि विषय संपा. त्याचा ज्या स्थानाशी संदर्भात प्रश्न आहे ते स्थान पहा, त्याची 2 पूरक स्थानं पहा आणि राशीस्वामी पहा आणि आत्ताची गोचरी पहा. दशास्वा पाहू नका. 6 महिन्याचा आतला प्रश्न असेल तर गोचरीने सोडवत येतो. कशासाठी जास्त दशा पाहत बसायचं कारण आहे? 6 महिन्याच्यात उत्तर मिळत असेल तर दशा पाहण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी तो विचार करायला शिका. गोचरी लावायचं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर इमिजिएट तयार होतं. हे तयार करा आणि त्याला 1 मिनिटात सांगा ना. बाकी पायपळ वळल्यानंतर करत बसा तुम्हाला काय करायचं. पहिली गोष्ट एकच लक्षात ठेवा. आलेला जातक दुःखी असतो, सुखासाठी येत असतो किंवा अडचणीत असतो म्हणून मार्ग काढण्यासाठी येत असतो. आपल्याला अडचण आणि दुःख हे 2 शब्द विसरायचे आणि मार्ग आणि दाखवायचा, त्याला एवढंच काम करायचं. मार्ग दाखवण्यासाठी तो आपल्याकडे येतो. वैवाहिक जीवनातला मार्ग दाखवायचा आहे, मतभेदाचा मार्ग दाखवायचा आहे. काही नवीन कन्सेप्ट आली, आईशी बोलतो जास्त. ही आज 90 नंतर जन्मलेल्या लोकांच्या पिढीमध्ये हीच कन्सेप्ट आहे. आज नवीन कन्सेप्ट आलेली. कारण घर आधीच घ्यायची संकल्पना आणून ठेवली ना, वेगळं राहायची म्हणून ही संकल्पना आलेली. आता तो आईशी नाही तर बोलणार, कोणाशी बोलणार आहे? ती अशी 2 वर्षात तसं बोलायला लागेल. 5 वर्षांनी आई तक्रार करते मुलगा माझ्याशी बोलत नाही, कारण तो बायकोशी जास्त बोलतो. आणि 30 वर्ष पुढे तिच्याबरोबर राहायचं असं म्हणतो, तिच्याशी जास्त बोलतो. आईचं काम संपलेलं असतं म्हणून आईशी कमी बोलतो. ही वस्तुस्थिती समाज रचनेचा भाग आहे ना. बदलता येणार आहे का आपल्याला? म्हणजे हे समजून सांगून दोन्ही कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही कुटुंब म्हटलं कारण एकत्र राहायला कोणीच तयार नाही. म्हणजे हल्ली बंगला घ्यायचा, खालच्या मजल्यावर आई वडील राहणार, वरच्या मजल्यावर मुलगा आणि सून राहणार. आणि वरून पोळ्या करून नाही पाठवणार कधी. ती सुने पोळीला बाई ठेवते म्हणून सांगेल, पण स्वतः सुने पोळी कधी पाठवणार नाही. ही फॅक्ट आहे ना आजच्या काळातली. ही फॅक्ट स्वीकारून चला पुढे. हे बदलता येणार आहे का तुम्हाला? नाही येणार ना. बदलता येतं, पण बदलण्याची ताकदच आपल्या पिढीत नाही आहे आणि नवीन पिढीला घेण्याची इच्छा नाही आहे. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आजच्या काळात. सप्तमीच बिघडला म्हणून काय वैवाहिक सुख कमी असतं कोणी सांगितलं तुम्हाला? तो काही काळ असतो. सप्तमस्थान वैवाहिक सुख आहे का? माझं मत नाही. वैवाहिक सुख कशावर अवलंबून आहे? दोघांवरती नाही आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हा जो कन्सेप्ट आला की दोघांवरतीच वैवाहिक सुख नाही, दोघांवरती शारीरिक सुख अवलंबून आहे, वैवाहिक सुख नाही आहे. वैवाहिक सुख माणसांवरती अवलंबून आहे, पैशावरती अवलंबून आहे. तुमचं दशमस्थान करिअरवरती अवलंबून आहे, तुमचं द्वितीय स्थान पैशावरती अवलंबून आहे. षष्ठ स्थान कर्ज असेल तर वैवाहिक सुखामध्ये दरी निर्माण होते. ही आजच्या काळातली फॅक्ट लक्षात ठेवून आपल्याला 2, 7, 11चे व्यवस्थान नको पाहिलं. 2चं व्यवस्थान काय तर लग्न येतं, इच्छाशक्ती मिळालेली असते. 7चं व्यवस्थान कर्ज येतं आणि 11चं व्यवस्थान दशमस्थान करिअरमध्ये ढाचा येतो. ही कन्सेप्ट डोक्यात राहिली तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. म्हणजे बदलणार असतं ना, कर्ज संपणार असतं, करिअर संपणार असतं, होणार असतं कधीतरी. म्हणजे नको सांगायला आपल्याला, पैसा येणार जाणार असतो. हा त्यातला कन्सेप्ट असतो. ही कन्सेप्ट आपण दिली तर प्रश्न सुटणार नाही का? मग एवढीच पत्रिका फिरवा ना फक्त. काय करायचं तुम्हाला? बाकी तुम्हाला कोण विचारलं तर 10 वर्षानंतर भविष्य? आजच्या काळात कोणी विचारायला येत नाही 10 वर्षानंतर. लोकांना आजचा प्रश्न सुटला, आनंद असतो, एवढं त्याचं काम असतं. नोकरी लागली, विषय संपला. नोकरी बदलत करायचं योग्य वेळी सांगितलं, त्या काळात त्याने प्रयत्न केला तर त्याला एकही दिवस बेकार राहायला लागत नाही. म्हणून नोकरी जेव्हा लागते तेव्हा पुढचा प्रश्न पाहायला शिका. आजच्या काळामध्ये ती किती काळ टिकणार आहे हे पाहून त्याला सांगायचं की 2-3 वर्षाच्या आधीच, 2 महिने आधीच जास्त घ्यायचे आपण
आधी प्रयत्न कर म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल. नोकरी जाणार म्हणून सांगायचं नसतं, तुला याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळेल हे सांगणं म्हणजे सकारात्मकपणा. नाही का? तुम्ही नोकरी जाणार सांगणार, मी कधीच जाणार सांगणार नाही. नोकरी तुला चांगली मिळेल, बदल कर यावेळी. हा त्याच्यामध्ये एक मनात फीट बसवलं की तो ऑक्टोबरमध्ये आपण सांगितलं असेल तर ऑगस्टमध्ये आपल्याला भेटायला तो किंवा ऑगस्टपासून तो प्रयत्न करायला लागतो, म्हणजे तो एकही दिवस बेकार राहत नाही. ही त्यांची कन्सेप्ट घ्यावी लागेल. हे पहा ना, व्यवसायामधला बदल सांगा. फ्रँचायसी कधी करायची म्हणून, किती वर्ष घ्यायची एखादी फ्रँचायसी? आणि 5 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष घ्यायला लागते. कारण आता फ्रँचायसीचे दिवस आले आणि 80% फ्रँचायसी बंद पडतात. ही फॅक्ट आहे. नुकसान होतं, ही फॅक्ट आहे. व्यावसायिक जगामध्ये जा, तुम्ही पहा. आपण ते पाहतच नाही. काही व्यवसाय काही कुठले कुठले चालू आहेत आता समाजाचे ते पहा. इव्हेंट मॅनेजमेंट आता व्यवसाय आले, सगळेजण इव्हेंटमध्ये जायला लागले ना. नवीन पिढी कोण नाही म्हणतं. काही त्यांना करायला काय लागत नाही. याला धरायचं मांडवाल्याला, याला धरायचं, त्याला वेंडरला धरायचं, याला जेवणवाला धरायचं, मधले 20% वाढून घ्यायचे आणि पैसे घ्यायचे. एवढंच काम करायचं असतं नाही. आता उद्या काहीतरी कार्यक्रम आहे बरे रामाच्या वरती पुण्यामध्ये, तर त्या लोकांना 10 मुली पाहिजे. एका मुलीला ज्यांनी विचारलं की आम्हाला 10 मुली पाहिजे चांगल्या साडी नेसून स्वागतासाठी, आम्ही 30,000 रुपये देतो. बघा आता काय, ती म्हणाली 2,000 मुली मिळतात, जी 10,000 घेणार त्यांना 2,000 देण्यात आला. ही आजची फॅक्ट सांगतो तुम्हाला. मी म्हटलं घे, तिचा इव्हेंट मॅनेजचा व्यवसाय, छोटी छोटी कामं घे, याच्यातून तुझ्या ओळखी होतील, काय होतील, पुढे तुला फायदा होईल. आज नाही झाला ही कन्सेप्ट स्वीकारणार नाही. कारण एक उडी टाकायची असते, उडी टाकायचा मार्ग दाखवायचा असतो आपण. आणि तिच्यापैकी काही जलराज असेल, शुक्राचा संबंध असेल, वृषभ राशी तिची, संपला विषय माझ्या दृष्टीने. वृषभ रास म्हटल्यानंतर कुठला व्यवसाय येणार? तोच येणार. मी लग्न म्हटल्यानंतर दशमेश कोणा खाण्यापिण्याचे पदार्थ आले, लक्झरी आयटम आले, शो आला, कर व्यवसाय म्हटलं. हा त्यातला भाग लक्षात ठेवून तुम्हाला पुढे जावं लागेल. हा विचार जेव्हा तुम्ही कराल, दशमेश बुध आला, 32 वय झालेले, मी म्हटलं लगेच कर व्यवसाय. 32 वयानंतर व्यवसाय द्यायचे चालू कर. ही आपण लगेच लाईन ऑफ थिंकिंग दिली तर मार्ग सुटतो की नाही? याला पाहावं लागतं का? काही पाहावं लागत नाही. फक्त तुमचे आकडे लक्षात पाहिजे, राशी लक्षात पाहिजे, आजचे ग्रह लक्षात पाहिजे. त्याच्या जातकाच्या पत्रिकेत तो किती का खराब असे ना ग्रह, तो नीच राशीत असू द्या, शत्रू राशीत असू द्या, जेव्हा तो उच्च राशीत त्या स्थानाच्या संदर्भात येणार तेवढ्या काळामध्ये त्याला दिशा मिळणारच हे लक्षात ठेवा. ही दिशा देण्याचं काम करा. आणि ती दिशा दिली की वाईट काळामध्ये त्याला शांत राहायला सांगायचं. तारखेप्रमाणे सांगितलं, नवीन व्यवहार केला नाही, तो विशेष संपतो ना, म्हणजे तो लॉसमध्ये जात नाही. अपडाऊन होणार. नोकरीमध्ये महिन्याचा हिशोब असतो समजून सांगा, आणि व्यवसायात वर्षाचा हिशोब असतो. मी नेहमी सांगतो लोकांना, वर्षाला 50-1 कोटीचा धंदा करायचा आहे, तुझा 80 लाख झाला तू यशस्वी आहे, 60 लाख झाला तू अयशस्वी आहे. ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट जेव्हा आपण त्याला समजून सांगतो तेव्हा तो वर्षाच्या हिशोबाकडे लागतो. पण दर महिना तो हिशोब करत नाही, याच्यात किती मिळाले, त्याच्यात किती मिळाले, हे तो करत नाही. पण ती पत्रिका व्यवसायाची का आधी पाहणं. स्थिर राशीचे असतील सगळीकडे, ती नोकरीच करणारे कशाला व्यवसायाचं मार्गदर्शन करताय तुम्ही? ती चर राशीत असेल तर करा, द्विसंवार राशीत असेल तर करा. द्विसंवार राशीत कधी त्याने केलं पाहिजे हे सांगा. चर राशीत व्यवसायच कर सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला मूळ ढाचा जो ज्योतिषशास्त्रातला आहे हा डोक्यात असेल तर तुम्ही उत्तरं देऊ शकता. त्यातला कन्सेप्ट लक्षात घ्या. या पद्धतीने अशाही जातकमध्ये आपण तुम्हाला समजून सांगायचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोक भविष्यकाळ व्हावे म्हणून हे चालू केलेले. कारण जकात सर किती दिवस पुरणार आहे हा प्रश्न आहे सगळ्यांपुढे. कारण तुम्ही तयार व्हा, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसा, त्यांच्या जीवनात आनंद आणा आणि सुखी जीवन करा. हाच माझा आशय जातकचा संदेश असतो. तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारा. 5 मिनटं आपण बोलू. उद्या परत भेटणार होतो. नवीन विषय घेऊन येणार आहे मी. परदेशाच्या पत्रिकांचा, पोलीस केस किंवा इतर केसेसचा कसा अभ्यास करायचा आणि उत्तरं कशी द्यायची याच्यावरती उद्या मी बोलणार आहे. म्हणजे असा विषय नाही आहे, पण सगळ्या परदेशात ज्या घटना चालतात त्याच्यावरच्या सगळ्या पत्रिका मांडून समजून सांगायचा प्रयत्न करतो. कोणाला काय विचारायचं आहे सगळ्यांना उन्मुट करते. सगळ्यांनी विचारायचं, विचारा. सवयी कोण असेल त्यांनी विचारा. बोला, बोलल्याशिवाय होणार नाही. सवयी नुसतं ऐकू नका. तुम्हाला जकाच्या सरांना ऐकायला आवडतं मला माहिती आहे. बोला, कोणाला काय विचारायचं. दर्शन